नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुसळधार पावसात घराची भिंत कोसळली। 2025 मधील पहिल्या आपत्तीची नोंद। पोलादपूर तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसात पहिल्या नैसर्गिक आपत्तीची नोंद करण्यात आली असून पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गोलदारा येथील रमेश राजाराम शेलार यांच्या घराच्या बाहेरील भिंत ही कोसळली असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। गेल्या 24 तासात पोलादपूर तालुक्यात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 2025 मधील पहिल्या नैसर्गिक आपत्ती झाली असून शेलार यांच्या घराच्या बाहेरील भिंत जमीन खचल्याने कोसळली आहे। जांभा दगडाची अर्धी भिंत कोसळल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नैसर्गिक आपत्तीच्या घटना काळजाचा ठोका चुकवत आहेत। संपूर्ण दुर्गम तालुका असल्याने या तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे। तालुक्यातील ढवळी, कामती, चोळईसह घोडवली या नद्यांच्या पात्रातून पावसाचे पाणी वाहू लागले आहे। तर उत्तर वाहिनी सावित्री नदी सुद्धा वाहू लागल्याने नदीपात्रात टाकलेला कचरा आपल्या पोटात घेऊन वाहू लागली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।